आज अतिशय श्रद्धापूर्वक वातावरणामध्ये सातारा जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। नेहमीप्रमाणे 2-3 लाख वारकरी याच्यामध्ये असतात, पण यावर्षी सध्याचा महापूर आलेला आहे। शासकीय आकडेवारीनुसार 8 लाखाच्या आसपास लोकांची उपस्थिती या पालखी सोहळ्यामध्ये आहे आणि अतिशय अशा श्रद्धापूर्ण वातावरणामध्ये आणि आज वारकरी एका दिलाने एका सुराने आज या ठिकाणी आपल्याला चालताना दिसत आहे। 2 दिवसामध्ये त्यांचं मी माझ्या शहरामध्ये फलटण शहरामध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि हे सनेत्र पाहण्यासाठी इथं लाखोचा जनसमुदाय उभारलेला आहे। मी या सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी या विराट जनसमुदायाचं विराट पालखी सोहळ्याचं मी स्वागत करतो। दादा, आपण 4 दिवसांपूर्वी जे वक्तव्य केलं राहुल गांधी साहेबांच्यावर ते बरंच चर्चेत राहिलं, त्याबद्दल आता काय सांगाल? नाही, माझं मत मी त्या ठिकाणी व्यक्त केलं, कारण त्याच्या काही दिवसापूर्वी संसदेच्या भाषणामध्ये त्यांनी हिंदू हा आतंकवादी स्वरूपाचा आहे, हिंदू समाजावर त्यांनी केलेली टीका ही सर्वसामान्य माणसाला पोचणाऱ्या पद्धतीने हिंदू संस्कृतीबद्दल हिंदू समाजाबद्दल त्यांनी केली। माझं मत आहे की त्यांनी वारकऱ्याच्या प्रमाणे सर्व आपला अहंकार आपला टाकून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येता इतर वेळी वारकरी काय आहे, संप्रदाय काय आहे, अभंग काय शिकवतात, महाराजांनी काय सांगितले, तुकाराम महाराजांचा अभंग काय आहे, ओव्यांमध्ये काय लिहिले, पसायदानामध्ये काय लिहिले, हे शिकावं आणि केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्यासाठी लोकांमध्ये चालणं आणि एक प्रकारचा शो करणं हे योग्य नव्हे। त्यांना येऊन दर्शन करायचं असेल तर त्यांनी पालखी मुक्कामीच्या ठिकाणी येऊन दर्शन करावं असं मत मी या ठिकाणी व्यक्त केलं। कारण नेहमी गांधी आणि नेहरू घराण्यामध्ये नेहमी महाराष्ट्राविषयी आकस राहिला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सुद्धा नेहरूच्या पुस्तकामध्ये अपशब्द गद्दार आणि या ठिकाणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत अशा प्रकारचे शब्द नेहरूच्या पुस्तकामध्ये त्यांच्याविषयी आहेत। महाराष्ट्राच्या भूमिकेने महाराष्ट्राच्या संतांच्या विषयी ज्यांना माहिती नाही त्यांनी प्रथम माहिती करून घ्यावी आणि त्यांनी पालखीला जरूर यावं, पण पालखीच्या विश्रांतीच्या स्थळावर दर्शन घ्यावं, वारकऱ्यांमध्ये चालून रोड शो करू नये असं मानतो। दादा, राहुल गांधींना शरद पवारांनी पालखीचं आमंत्रण दिलेलं आहे। आता पालखीचं आमंत्रण नसून येणाऱ्या विधानसभेसाठीचा असणारा हा रोड शो आणि एका प्रकारचा राजकीय प्लॅटफॉर्म वारकऱ्यांच्या वापर राजकीय प्लॅटफॉर्मसाठी करायचा शरद पवार साहेबांची योजना दिसते आणि ती मात्र निषेधार्थ आहे। त्याचं कुठल्याही पद्धतीने त्याला कधीही आपण त्याच्या संदर्भामध्ये योग्य भूमिका असं म्हणता येणार नाही। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।